श्री स्वामी समर्थ. तर आम्ही गेलो होतो पेरूच्या वाडीला. पेरूच्या वाडी हे तुम्ही ऐकलंच असेल, नाशिकमधलं खूप प्रसिद्ध ठिकाण आहे. तिथे मिसळ ही सगळ्यात प्रसिद्ध तिथली मिसळ ही सगळ्यात प्रसिद्ध आहे. पण गर्दी पण खूप असते. मिसळ खाण्यासाठी कमीत कमी 2-3 तास तिथे वेटिंग करावं लागते. मग आम्ही काही मिसळ वगैरे खाल्ली नाहीत. थेट मध्येच गेलो. मध्ये बघतो तर काय खूप खिलोने होते. लहान मुलांसाठी खूप खूप खेळायसारखे होते. सगळ्यांसाठी खेळण्यासाठी. माऊचे पप्पा म्हणत होते, माऊ तू खेळते का? तर माऊ नाही बोलली. तिला खेळायला नाही आवडत कारण ती घाबरते. आणि तुम्ही गर्दी तर बघतच असाल किती सारी गर्दी आहे. सगळ्या प्रकारचे तिथे खेळणे आहेत. सगळ्या प्रकारचे खेळणे आहेत. जसं की ते म्हणतात ना, यात्रासारखंच तिथं असते. आणि शनिवार रविवार तर खूपच गर्दी असते. तुम्ही बघतच असाल का किती गर्दी आहे. आम्ही काही कुठे खेळलो वगैरे नाही. माझी मुलगी पण नाही खेळली. पण मग इकडे तिकडे बघत फिरत होते. सगळीकडे बघितले. खूप छान छान खिलोने होते. फक्त झुले नव्हते तिथे. आणि हे बघा 2 मुली किती छान डान्स करतात. तुम्ही बघणारच असाल, बघितलंच असेल. जर कोणी गेलं नसेल तर तिथं एकदा नक्की जाऊन भेट द्या. कारण लहान मुलांसाठी एंटरटेन म्हणून खूप छान तिथे जागा आहे. क्रिसमसच्या सुट्टी असल्यामुळे तिथं खूप सारी गर्दी झालेली होती. नंतर मग आम्ही पक्ष्यांच्या वाडीमध्ये गेलो. तर तिथे पण वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी होते. बकरे होती, कोंबडी होते, कबूतरं होते. वेगवेगळ्या देशातले प्राणी तिथे होते, पक्षी होते. आणि जे कधी बघितले नाही ते पण बघायला भेटले. आणि पक्षी बघायला पण खूप सारे लोक मध्ये आलेले होते. तिथे 100 रुपये तिकीट आहे पक्षी बघण्यासाठी. हे बघा इथे किती छान मोठा सरडा आहे. आणि छोटंसं उंदीर मामाचं पिल्लू आहे. हे पिल्लू खूप छान आहे. माऊने तर हातातच घेतले होते. हे बघ माऊ किती घाबरली आहे त्याला. पण नंतर काही म्हणत होती मला पण पाहिजे अजून. नंतर सरडा आणि तिथेच ससा पण होता. आणि नंतर पुढे गेलो तर मग पॅरोट बघितले. हे बघा पॅरोट कसे हातामध्ये येतात आणि ते दाणे खातात. त्यांना जर दाणे दिले ना तर ते दाणे खातात. ते काही अंगाला हात लावू देत नाही, पण मग ते बघतात. आणि हे बघा मग पुढे गेलो तर शहामृग आणि हे बदक पण होते. हे बघा किती मोठे शहामृग आहे. ते घाबरत नाही, काहीच नाही. खूप छान आहे तिथे बघण्यासारखं. सगळे पक्षी आणि प्राणी तिथे आहेत. छोटे छोटे चिमण्या वगैरे खूप छान आहेत. माझी मुलगी तर खूप फिरली आणि खूप एन्जॉय केला. ती परत म्हणायची का मम्मा आपण इथेच थांबू. पण मग टाईम पण खूप झालेला होता. मग आम्ही तिथून संध्याकाळी